ही साबुदाणा चकली आपण पहिल्यांदा मोठ्या गॅसवर तळू शकता। नंतर तुम्ही थोडासा बारीक करू शकता, म्हणजे ती छान उमलते आणि आतपर्यंत भाजली जाते, तळली जाते आणि कचकच लागत नाही। हे पहा, एकदम छान तळली गेली आणि एकदम खुसखुशीत होते। ही हिरव्या मिरचीची साबुदाणा बटाटा चकली। हे पहा, थोडी बारीक मोठ्या गॅसवर तुम्ही तळली तर ती आतपर्यंत तळली जाते। हे बघा, खूप छान तळली गेली आहे। हे पहा, मी आता तुम्हाला बाजरीचे खारवडे तळून दाखवते। हे खूप पौष्टिक असतात, लसूण टाकलेला असतो ह्याच्यामध्ये। हे पहा, खूप छोटी साईज होती, एकदम फुलून ते छान होतात। डीप तेलामध्ये तळायचं आहे, डीप करायचे त्याला। मी आता थोडा मोठा गॅस केलेला आहे, परत थोडा बारीक करायचा, म्हणजे छान तळले जातात आणि खुसखुशीत लागतात। प्रत्येक जण विचारतं कसं तळायचं, हे भाजायचे का? तर नाही, भाजायचे नाही, ऑइल भरपूर घेऊन तळायचे। आता मी तुम्हाला जास्त प्रमाणात तळून दाखवते बाजरीचे खारवडे। लसूण असतो ह्याच्यामध्ये, पांढरं तीळ असतं। मोठा करायचा थोडासा गॅस आणि नंतर मग छोटा करायचा, म्हणजे ते आतपर्यंत तळलं जातं। नंतर लवकरच तुम्हाला दुसरा व्हिडिओ मी करेल, तेव्हा नक्कीच शेअर करेल। वेगवेगळे पापड, वेगवेगळे कुरडई, बरेच प्रकारचे पापड आहेत माझ्याकडे। एक मिनिट, हे पहा,